श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुवाणी पुष्प 3 मधील कर्तव्याची भिक्षा या अध्यायाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना या अध्यायात म्हणतात, मी हे स्थान जे निर्माण केले आहे ते सर्वसामान्यांसाठी आहे, त्यांच्या कल्याणासाठी आहे. माझे काही भक्त मुंबईला सचिवालयात काम करत आहेत. ते अनेक वेळा विचारतात की अमुक मंत्र्यांना दर्शनासाठी घेऊन येऊ का. मी त्यांना नको म्हणत असतो, कारण मंत्री आले की त्यांचा बडेजाव ठेवावा लागतो. मी ईश्वराशिवाय व अधिकारी सत्पुरुषांशिवाय कुणाच्याही आहारी जात नाही. हे नियम मी कटाक्षाने पाळलेले आहेत. भक्तांमध्ये कोणी एखादा खूप श्रीमंत असला व त्याला त्याचा अहंकार असेल तर मी त्याला दूर करतो, त्याला जवळ येऊ देत नाही. जर मी राजकीय लोक व श्रीमंत लोक जवळ केले तर सर्वसामान्य लोकांचे कल्याण कसे करता येईल. ते जवळ येऊ शकणारच नाहीत. अनाथांचे कैवारी असावे, नाथांचा अधिकारी नसावे असे मला वाटते. परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, मला या स्थानामध्ये ऐश्वर्य व श्रीमंती सहज निर्माण करता आली असती. पुढारी व श्रीमंत लोकांना हाताशी घेऊन तसे करता आले असते, परंतु मी तसे केले नाही. मी माझ्या भक्तांना निधीसाठी हिंडायला लावायचे अशी पद्धत आचरली आहे. निधीसाठी भिक्षा ही मागितलीच पाहिजे. भिक्षा मागितल्याशिवाय अहंकार जात नाही. तुम्हा भक्तांची ही पोटार्थी भिक्षा नसून कर्तव्याची भिक्षा आहे. ती तुमच्या पाठीशी जास्त शक्ती देत आहे. तुम्ही त्यासाठी निर्धाराने कामाला लागा. आपल्या भक्तांना असे अनुभव आहेत की ज्यांनी ज्यांनी आपल्या निधीच्या कामाला विरोध केला, टिंगल केली, त्यांना शिक्षा झालेल्या आहेत, त्यांना शासन झालेले आहे. आपण जेव्हा साष्टांग नमस्कार करतो तेव्हा अहंकार कमी होत असतो. तसेच भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो व शरण आल्याने सुद्धा अहंकार कमी होतो. कर्तव्याची भिक्षा मागताना त्रास, अपमान, कष्ट हे भक्तांनी सहन केलेच पाहिजेत. जेव्हा जेव्हा तुम्ही देवस्थानासाठी निधीची भिक्षा मागायला जाता तेव्हा काही दिवस त्रास, अपमान, विरोध हा होणारच. हे प्रकार पूर्वापार चालत आलेले आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या जीवनात सुद्धा असाच एक प्रसंग आला होता. समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गेले. त्यावेळी त्या घरातील बाई पोतेऱ्याने जमीन सारवीत होती. त्या बाईने चिडून त्यांना ते पोतेरे फेकून मारले. रामदास स्वामी काही बोलले नाहीत. घरी आल्यावर त्यांनी ते पोतेरे स्वच्छ धुतले व दुसऱ्या दिवशी त्या पोतेऱ्याचा काकडा करून त्यांनी काकड आरती केली. मिळालेल्या भिक्षेचा सदुपयोग केला. हे सर्व रामरायांच्या लक्षात आले. त्यानंतर रामरायांनी त्यांना वरदान दिले. सत्पुरुषांच्या बाबतीत नेहमी असेच घडते. जेव्हा कोणी त्या सत्पुरुषांच्या अधिकाराला आव्हान देतो तेव्हाच भगवंताला जाग येते. तोपर्यंत तो डोळे मिटून बसलेला असतो. तोपर्यंत हाल अपेष्टा सहन केल्या पाहिजेत. हीच सत्पुरुषांची परंपरा आहे. काही भक्तांना देवस्थानासाठी निधी मागण्याचा संकोच वाटतो. ज्यांना पात्रता नाही, धाडस नाही, त्यांना संकोच वाटत असतो. क्षमता नसल्यामुळे मनाला दौर्बल्य येतं. मी सर्व भक्तांना अनेक वेळा सांगितले आहे की तुम्ही एकत्र या, देवस्थान निधीसाठी हिंडा, पण त्यावेळी तुम्ही विशेष लक्ष दिले नाही. पण आता मात्र तुम्ही एकत्र येऊन हिंडत आहात व तुम्हाला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळत आहे. हे मला माहीत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे करीत असताना अपमान व त्रास होणारच. या गोष्टीचा अनुभव घ्यावाच लागेल. लोकोत्तर पुरुषांना सुद्धा असा अनुभव येतो. त्यांना सुद्धा पुढच्या दारी भिक्षा मागायला जा असे ऐकायला मिळत असते. एकदा समर्थ रामदासांच्या पादुकांची पालखी नगरला आली होती. त्यांचे एक भक्त एका गल्लीत राहणाऱ्या सावकारांच्या घरी निधी मागण्यासाठी गेले. तेव्हा ते सावकार त्या भक्तांना म्हणाले, तुम्ही तगडे आहात तेव्हा भिक्षा मागण्याऐवजी दगड लाकूड का फोडत नाही. त्या सावकारांची आजची परिस्थिती खूप खालावलेली आहे.
त्यांनाच आता दगड लाकूड फोडण्याचे दिवस आले आहेत असे बोलणे, अशी मस्ती म्हणूनच काही उपयोगाची नाही. माझे भक्तांना सांगणे आहे की आपल्या मनामध्ये निर्धार असला की मागे पडायचे कारण नाही. आपला संकल्प पूर्ण होणारच आहे. कितीही कष्ट पडोत, आपले इप्सित पूर्ण होणारच. नदीत कितीही मोठे खड्डे पडले तरी वाहते पाणी ते खड्डे भरून पुढे वाहत असते, हे लक्षात असू द्या. आपला संकल्प पूर्ण होणारच, यात शंका नाही. थोडा वेळ कमी अधिक लागेल इतकेच. श्रीमंतीच्या जोरावर जे केले जाते ते कार्य नाही, पण काम असते. कामामध्ये कालांतराने तडे जातात. कार्यामध्ये अनेक लोकांचा हात लागत असतो, तेव्हाच त्या कार्याला तेज प्राप्त होते. आपण कार्य करायचे आहे व कार्यासाठी तयार राहायचे आहे. भक्त लोकांनी आपण स्वतः फार मोठे आहोत अशी भावना न ठेवता, मी सामान्य आहे, ईश्वराचा हात लागेल तर कार्य होईल अशी भावना ठेवावी. तसे केले की गाडी लगेच सुरू होऊन धावू लागते. मात्र भक्तांनी मला कोण ओळखणार, मला कोण देणार अशी दुर्बलतेची भावना मनात ठेवू नये. गरुडाच्या पिल्लाला साप थोडाच चावतो. साप जरी चावला तरी तो गरुड पटकन उभा राहतो. मात्र जिथे जिथे निधी जमवण्यासाठी जाल तिथे वादविवाद, दोन हात करू नका. तुम्ही जिथे जाल तिथे व्यापारी, वकील, सरकारी नोकर म्हणून जाऊ नका. तिथे जाताना या चरणांचे दास म्हणून जा, म्हणजे हमखास यश मिळेल. भगवंत हे कौरवांकडे जाऊन राहिले नाहीत, तर ते विदुराकडे जाऊन राहिले. कौरवांकडे त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन मिळाले असते, परंतु त्यांनी विदुराच्या कण्या प्रेमाने खाल्ल्या. त्यांचा कनवाळूपणा या पद्धतीचा आहे. त्यांना परीक्षा पाहण्याची सवय आहे, परंतु जे निश्चयी आहेत त्यांच्या मागे ते सतत उभे राहतात. भगवंताचे वागणे असे आहे की मी सांगतो ते ऐक, यापेक्षा अधिक डोके चालवायचे कारण नाही. अर्जुन बलाढ्य होता. त्याला विवेक सांगून त्याचा निश्चय कामाला लावून त्याला युद्धकर्म करायला सांगितले. त्यांनी धर्मराजाला किंवा भीमाला कोणालाही मध्ये आणले नाही किंवा मध्यस्थी करण्याविषयी सांगितले नाही. अशा वागण्यानेच कार्य होत असते. तुम्ही फक्त कार्याला लागा. निधी गोळा करीत आहात ही आनंदाची गोष्ट आहे. काही लोक टीका करतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञानी लोक नावं ठेवणार नाहीत, अज्ञानी लोकच नावं ठेवतील. काही लोक कुत्सित असतात व काही लोक प्रशंसा करणारे सुद्धा असतात, हे लक्षात घ्या. कार्य करणारी जी मंडळी असतात त्यांच्या पाठीमागे परमेश्वर कार्याचा शीण लावून देतो, परंतु या कार्यातून जो बरे वाईट अनुभव घेऊन निघतो त्याचा अंतिम विजय होत असतो. हा सत्पुरुषांच्या जीवनाचा सहभाग आहे. त्यांच्या संगतीत असणाऱ्यांचा उद्धारच होणार, हे लक्षात ठेवा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या आशीर्वादामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी कर्तव्याची भिक्षा या अध्यायात निधी संकलनाबद्दल जे मार्गदर्शन केले आहे, हा आशीर्वाद 1999 पूर्वीचा आहे. अहमदनगर येथील ज्या दत्तक्षेत्रामध्ये भगवान श्री दत्तात्रय मंदिर प्रकल्प उभा आहे, त्या प्रकल्पासाठी हे निधी संकलन करण्याचा संकल्प होता. ते मंदिर 2007 साली पूर्ण झाले असून व त्याचे रूपांतर प्रसार कार्यात करण्यात आलेले आहे, याची कृपया नोंद घ्यावी. श्री गुरुदेव दत्त.